पालिका निवडणुका आता अगदी दारात येऊन ठेपल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपात आज एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे। भाजपचे माजी नगरसेवक रवींद्र बॉस गायकवाड यांनी पक्षातील सक्रिय पदाचा राजीनामा दिला आहे। आज सकाळीच ते पक्ष कार्यालयात दाखल झाले। शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांच्याकडे जमा केले। काही दिवसांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते। त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून सत्तेला लाथाडून मी पक्षाच्या सक्रिय पदाचा राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे रवी बॉस गायकवाड यांनी सांगितले। पूर्वी चंद्रकांत पाटलाने बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह बोललं होतं व तसेच केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहाने बी बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह बोललं होतं आणि हे आमच्या जीवाला लागलेलं आहे आणि ते आम्हाला न पटण्यासारखी गोष्ट आहे। आणि नेहमी परवा सुप्रीम कोर्टाचे जज गवई साहेब त्यांच्याने बोर्ड फिरकावून मारले, ते सनातनी म्हणून सांगितले त्यांनी। म्हणजे ह्या लोकांनी दलितावर अन्याय करायचं ठाम ठरवलेलंच आहे आणि ते आम्हाला पसंत पडलं नाही। त्यामुळे मी राजीनामा देत आहे। आमच्या शहर अध्यक्ष यांना भेटून मी राजीनामा दिलेला आहे माझा। नाही कोणाची इनकमिंग होते काय त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही। मी आउटगोईंग होतो हे लक्षात ठेवा। मी पक्ष सोडवला राजीनामा दिला हे लक्षात फक्त एवढंच ठेवा। मला कोणाची इनकमिंग वगैरे मला काय त्याचे घेणं देणं नाही आणि कोण झालं आहे मला हे माहीत नाही त्याचे आणि त्याची माहितीही मला घ्यायची नाही। जी सत्ता असताना सत्तेला लाथ मारून मी बाहेर पडलेला माणूस आहे आणि याची दखल तुम्ही पत्रकार लोकांनी घ्यावी। जय भीम, जय भारत, जय संविधान। पालिकेच्या रणधुमाळीपूर्वी हा राजीनामा म्हणजे काय, कोणते अंतर्गत मतभेद आहेत का, याबाबत सध्या तरी अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। पण या निर्णयामुळे दलित समाजातील प्रभागावर याचा नक्कीच फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे। यावर आता भाजपचे नेते काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागून राहिले आहे।